जिकडे तिकडे कैलास पर्वत सुशोभून दिसू लागलाय. वा वा वा, काय आता तो आनंद म्हणावा लागल कैलास पर्वतावर. कैलास के निवासी नमो. चांगला पाहिजे, ताट राही ना, ताट राही ना, समाधी के निवासी नमो बार बार. ध्यान धर, ध्यान ध्यान ध्यान. बार बार हो महादेवा आयो चरण तिहार प्रभु तार तार को. आयो चरण तिहार प्रभु तार तार को. त्रिशूल बाजूला ठेवा आता. आयो चरण तिहार प्रभु तार तार को. आयो चरण तिहार प्रभु तार तार को. के जीवन और किया मांगा जिसे वो चाहा वरदान दे दिया. भक्तों को शिव तूने कभी नाश ना किया. मांगा जिसे जो चाहा वरदान दे दिया. मांगा जिसे जो चाहा वरदान दे दिया. भगवान की नारायणा भगवान की नारायणा बड़ा दातार तू, बड़ा दातार तू. आयो शरण तिहार प्रभु तार तार को. आयो शरण तिहार प्रभु तार तार को. कैलास के निवासी कैलास के निवासी नमो बार बार हो, बार बार हो. आयो शरण तिहार प्रभु तार तार को. आयो शरण तिहार प्रभु तार तार को. आयो शरण तिहार प्रभु तार तार को. सुखदेव महाराज राजा परीक्षिताला वर्णन करतात. जेव्हा सतीमा कैलास पर्वतावर आगमन झालं तो कैलास पर्वत राहिला नाही, स्वर्ग झाला. जेव्हा एक स्त्री आपल्या घरी येते, एक स्त्री जेव्हा एक माय माऊली आपल्या घरी येते ना, तर घराचं काय बनवते? स्वर्ग बनवते. कैलास पर्वत सुना असल्या कारणास्तव, कारण की महादेवाला, ब्रह्माला होती, विष्णूला होती, पण महादेवाला नव्हती. म्हणून विवाह करण्याकरता योजना केली. कोण? विष्णू, ब्रह्मदेव, सर्व देवी देवताने. आणि आल्यानंतर काय वातावरण सुंदर. वा वा वा. कैलास पर्वत सतीमा जेव्हापासून आली तर सगळे गणांना आनंद झाला. आई आली ना, जिथं आई आहे तर तिथं लेकरांना आनंद आहे. नंद्याला आनंद झाला, गणांना आनंद झाला. जिकडे तिकडे वातावरण प्रफुल्लित झाला. तो कैलास पर्वत शोभू लागला. कारण आजपर्यंत महादेव होता, कैलास पर्वतावर शोभवान होती, पण आता आई आली ना तर शोभा वेगळी झाली. पण सतीनं काय केलं? जेव्हा आगमन केलं काही दिवस राहू लागली, पण तिची दिनचर्या होती पतीची पूजा केल्याशिवाय, पूजा अर्चना केल्याशिवाय बाकीचं कार्य करत नव्हती. जा मा पूजा करण्याकरता जा. आता महादेव भोले बाबा ध्यानस्थ अवस्थेमध्ये आहेत आणि भोले बाबा ध्यानस्थ अवस्थेमध्ये म्हणून समाधीमधून बाहेर आले. पायाची पूजा करावं, चरणाची. बस उठणं मा थोडा बाजूला होई की. सतीमा आपल्या पतीची पूजा करू लागली. पती हा परमेश्वर आहे, आपल्याला सिद्ध करून दाखवत आहे. कोण? सती.
देवाच्या पाया नाही पडला तरी चालेल, पण आपल्या पतीच्या पाया जरूर पडावं. सतीनं जे दिनचर्या ते आणलं होतं, कारण सर्वस्व अर्पण केलं होतं आपल्या पतीला. आणि शक्ती वेगळी नाही, शक्ती एक झाली. जिचं नाव शिव आणि शक्ती एकरूप झाल्यानंतर दोन भिन्नता कधी राहत नाही. अम भिन्न हो ईश देह से परतत्व से सब एक हो, ओ ज्ञान सब में एक ही जिससे मनुष्य निचिरंक हो. पकड्या कही ऐसा अमर पद प्राप्त हो संसार में, छोड़े नहीं घरदार पर हो मस्त गुरु चरनार पे. पति गुरु मेरी पूछा गुरु गोविंद, गुरु मेरी पूजा गुरु गोविंद, गुरु मेरा पार ब्रह्म गुरु भगवंत, गुरु मेरा पार ब्रह्म गुरु भगवंत. गुरु पूजा गुरु गोविंद, गुरु मेरी पूजा गुरु गोविंद, गुरु मेरा पार ब्रह्म गुरु भगवंत, गुरु मेरा पार ब्रह्म गुरु भगवंत. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णु गुरुर्देवो महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. सुखदेव महाराज राजा परिषदेला सुंदर वर्णन करताय. सतीमा आपल्या पतीची पूजा अर्चना करू लागली, भक्तीमध्ये तल्लीन होती. पण इकडे काय झालं, दरवर्षीप्रमाणे दक्ष प्रजापती आपल्या घरी यज्ञ करत होता. महायज्ञाची तयारी केली, सगळ्याला निमंत्रण दिलं, पण आपल्या जावयाला कधी निमंत्रण दिलं नाही. मानतच नव्हता ना, मानतच नव्हता. आणि अशा वेळी काय झालं, सर्व लोक आले दक्ष प्रजापतीच्या इथं यज्ञामध्ये समाविष्ट झाले. एक नाम हरी द्वैत नाम दुरी ऐद्वत कुसरी वेडा, ज्याने जिथं तो नाही आहे तिथं विनाश आहे. समजावं, सिद्धांत एकच आहे. जिथं हा नाही ना तिथं विनाश आहे. विनाश काले विपरीत बुद्धी. महाविष्णूला माहित होतं जिथं महादेव नाही तिथं विनाश आहे, इथं राहणं बरं नाही. ब्रह्मानंही आपलं पडकाळलं, मग विष्णूने पडकाळलं. दक्ष प्रजापतीला न विचारता निघून गेले. पण इकडे नारद गेला दक्ष प्रजापतीच्या इथं. पाहते सर्व दिसले, सगळे दिसले, पण एक नव्हता. कोण नव्हता? महादेव नव्हता. तिथून निघाला दक्ष प्रजापतीच्या इथून निघाला. कुठं आला? कैलास पर्वताकडे. येऊ द्या नारद. नारायण नारायण नारायण. निघाले नारद. नारायण 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 कैलासपती श्री गिरीधरा, कैलासपती श्री गिरीधरा. नारायण 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 कैलासपती तू गिरीधरा, कैलासपती गिरीधरा, कैलासपती गिरीधरा. विश्वव्यापी तू महेश्वरा, विश्वव्यापी तू महेश्वरा, विश्वव्यापी तू महेश्वरा. विश्वव्यापी तू महेश्वरा, विश्वव्यापी तू महेश्वरा. नारायण 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 कैलासपती तू गिरीधरा, कैलास
जोगिनी दया नारायण नारायण नारायण. नारद महाराजाचं आगमन कैलास पर्वतावर होत आहे. या नारद महाराज या ना या ना. दक्ष प्रजापतीच्या हेतून निघाले नारद महाराज आणि कुठं आले? कैलास पर्वतावर. नारद येण्याचा संकेत मिळाला म्हणजे काहीतरी कारण आहे. आता बघा, आता तुम्ही मजा थांबना तर नारद महाराज थांबा तिथे. समजावं यांना नारदांना कोणती तरी भूमिका आणली. याचं नावच आहे नारद. जो बोलतो तो कधी रद्द होत नाही. जो बोलतो कधी रद्द होत नाही याचं नाव आहे आगलावे. तुमच्या गावात कधी आहेत का आगलावे आडनाव? नाही ना, कारण की हा आगच लावत आहे. आता चांगला संसार सुखाचा आहे बरं दोघाचा. आता कोणाचा? भोले बाबाचा आणि सतीचा चांगला संसार आहे. पण आता हा काय करत आहे? पुढे बघा, सुखदेव महाराज राजा परिचिताला वर्णन करत आहे. माहिती आहे आता याच्याकडे नारदाकडे. माझ्याकडे लक्ष ठेव फक्त. नारायण 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 नारायण. नारायण नारायण म्हटल्यानंतर कैलास पर्वतावर भोले बाबा आता ध्यानस्थ जातो. ध्यान लावा ध्यान. इकडे बा पार्वती सती. नारायण नारायण. सती मायनं स्वागत केलं नारदाचं. सती आईनं नारद महाराजाचं स्वागत केलं. माईक घे बेटा, आरती ठेव आता. नारद महाराज नारद महाराज, तुमचं आगमन झालं. तुमचं आगमन झालं. धन्य झालो आम्ही. धन्य झालो आम्ही. तुमच्या चरण स्पर्शाने तुमच्या चरण स्पर्शाने हा कैलास पर्वत हा कैलास पर्वत पवित्र झाला. पवित्र झाला. पण नारद महाराज पण नारद महाराज येण्याचं कारण येण्याचं कारण नारद सतीमा सतीमा, मला तुम्ही म्हणता येण्याचं कारण? मला तुम्ही म्हणते येण्याचं कारण? मी कारणच तर घेऊन आलो. मी कारणच तर घेऊन आलो. मी विचारात पडलो आहो. मी आता मी विचारातच पडलो आता. सतीमा म्हणताय काय झालं नारद महाराज? सतीमा म्हणताय काय झालं महाराज? माईक दोन दे. दोन आहेत महाराजकडे एक आहे. लक्ष माझ्याकडे ठेवा तुम्ही दोघे जण. सतीमा विचारत आहे नारदाला. आता सतीमा बोलायचं आहे. नारद महाराज, नारद महाराज, कारण म्हणता तुम्ही? कारण म्हणतात तुम्ही? मला काही समजलं नाही तुमचं बोलणं. मला काही समजलं नाही तुमचं बोलणं. काय बोलता तुम्ही? काय बोलता तुम्ही? कशाबद्दल? कशाबद्दल? कोणती चिंता? कोणती चिंता? मला त्याचं स्पष्टीकरण सांगा. मला त्याचं स्पष्टीकरण सांगा. नारद, सती आई, सती आई, चिंता चिंता
मी माझ्या डोळ्यानं बघितलं मी माझ्या डोळ्यानं बघितलं तुम्ही इथं तुम्ही इथं तुमच्या बाबाच्या घरी येत नाही. तुमच्या बाबाच्या घरी येत नाही. तुम्हाला जायला पाहिजे होतं. तुम्हाला जावायला पाहिजे होतं. जायला पाहिजे होतं. आता मला सांगा, या नारदानं एखाद्याचा चांगला संसार कदाचित असेल तर लोकांना चांगला कधी आवडत याचा नाव काय, याचं नारद हा आगला व्यवहार. चांगल्या गोष्टीमध्ये कशी चांगली गोष्ट बिघडेल याचं कामच तो आहे. पण करते तो चांगल्यासाठीच करते, वाईटासाठी नाही. वाईट होते पण वाईटामधून चांगला होते. म्हणून सुखदेव महाराज राजा परीक्षिताला वर्णन करताहेत. जेव्हा सतीनं विचारलं, नारद महाराज, सतीमा नारद महाराज माझ्या बाबाच्या घरी येत ना, माझ्या बाबाच्या घरी येत ना, मला माहित नाही, मला माहित नाही, ही गोष्ट शक्य नाही, ही गोष्ट शक्य नाही, असं माझे वडील करू शकत नाही. असं माझे वडील करू शकत नाही. मला न विचारता, मला न विचारता, मला पत्रिका न देता मला पत्रिका न देता आपल्या घरी यज्ञ करत आहे, आपल्या घरी यत्न ही करता, गोष्ट शक्य नाही नारद महाराज. ही गोष्ट शक्य नाही नारद महाराज. नारद सतीमा, सतीमा म्हणूनच तर मी विचारत आहो. म्हणूनच तुम्ही विचारत आहो. मी माझ्या डोळ्यानं बघितलं, मी माझ्या डोळ्यानं बघितलं. तुमच्या बाबाच्या घरी यज्ञ आहे. तुमच्या मामाच्या घरी येत नाही. तुमच्या बाबाच्या घरी येत नाही. सुखदेव महाराज राजा परीक्षिताला वर्णन करत आहे. तुमच्या वडिलाच्या घरी यज्ञ आहे म्हणता बरोबर, माहेर हो ना ती माहेर. माहेर म्हणल्यानंतर बापा 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 या मावल्याला सांगूच नका, या तुम्ही मागे येऊन मी चालणार. बापा माहेर म्हणल्यानंतर असं वाटते का एकटीच जाते ना एकटीच मांडव सुटावते का? माहेर म्हणल्यानंतर बापा बापा म्हातारी होऊन जाईल, मंडई राहू द्या, नाटक हो. माहेरचा खलबत्ता बत्तीशी पडून जाईल तरी बापा भाऊजी काय विचारा त्या म्हाताऱ्यांना. माहेर म्हणल्यानंतर काय माहेरची ओढ आहे. सतीचा विवेक हळूहळू विसरू लागला. माहेर म्हटलं ना, माझ्या बाबाच्या घरी येत ना, मला गेलं पाहिजे. नारद महाराज म्हणताहेत, सतीमा, नारद सतीमा, सतीमा मी माझ्या डोळ्यानं बघितलं, मी माझ्या डोळ्यानं बघितलं. तुमच्या बाबाच्या घरी येत नाही. तुमच्या बाबाच्या घरी येत नाही. मी कधी खोटं बोलणार नाही. मी कधी खोटं बोलणार नाही. मी म्हणतो आपले व्हा तुम्ही म्हणून सांगतो आहे. आपलं व्हा म्हणून मी सांगतोय. तुम्हाला गेलं पाहिजे. तुम्हाला गेलं पाहिजे. मा माझं कार्य संपलं, माझं कार्य संपलं. मला आज्ञा द्यावी आता. मला आज्ञा द्यावी आहे. जा आता. नारायण, अरे तिकडून जा ना. नारायण 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 नारायण. माहिती ना, माहिती ना. कैलासपती श्री गिरीधरा, कैलासपती श्री गिरीधरा. नारायण 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 नारायण. कैलासपती श्री गिरीधरा, कैलासपती श्री गिरीधरा. बालयोगी हा तपी बैसला, बालयोगी हा तपी बैसला, तपी बैसला. नारायण 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 नारायण. कैलासपती कैलासपती श्री कैलासपती श्री गिरीधरा. नारायण
नारायण. नारदानं आपलं कार्य सुरू केलं, सांगून निघून गेले. दक्ष प्रजापती या ना, बोलवा ना. आणि सती माचा विवेक विसरला. एवढी सतीमा आपल्या पतीवर प्रेम करणारी, पूजा अर्चना करणारी, हिच्यामध्ये जो विवेक जागृत झाला, विवेक विसरली आणि माहेर म्हटलं मला गेलं पाहिजे. माझ्या बाबाच्या घरी यज्ञ आहे, माझ्या बाबाच्या घरी, माझ्या वडिलाच्या घरी यज्ञ आहे. मला पत्रिका का दिलं नाही? कदाचित दिलं असेल पत्रिका, पण माझ्यापर्यंत पोहोचली नसेल. पण मला गेलं पाहिजे. माझ्या बाबाच्या घरी, माझ्या वडिलाच्या घरी यज्ञ आहे. हळूहळू गेली आपल्या पतीकडे. सती गेली. भोले बाबा समाधिस्थ होते, समाधिस्थ होते. आणि समाधिस्थ असल्या कारणास्तव सती हळूच विचारू लागली, माहिती द्या. हात आहे ना, दूर व्हा थोडासा, मा थोडा दूर ठेवा. नाथ 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 जाऊ मी? जाऊले जाऊ का मी जाऊ नाथ? मी जाऊ नाथ. आता खरंच मला सांगा, सतीमा कोणाशी संवाद करत आहे? आपल्या पती सोबत, महादेवासोबत. पण महादेव ऐकत आहेत का? नाही, कारण ध्यानच अवस्था आहे ना. सतीमा आपल्या पतीला विचारू लागली, स्वामी स्वामी मी जाऊ? मी जाऊ? माझ्या वडिलाच्या घरी यज्ञ आहे, माझ्या वडिलाच्या घरी यज्ञ आहे, मला गेलं पाहिजे. मला गेलं पाहिजे. नाथ नाथ मी जाऊ? मी जाऊ? बोलत नाही, बोलत नाही. आता हळूहळू सतीचा टेम्परेचर वाढला. बरोबर आहे ना? टेम्परेचर वाढल्यानंतर व्होल्टेज वाढते रे बापू. व्होल्टेज वाढत गेला सतीचा, हळूहळू व्होल्टेज वाढत गेला, म्हणजे आवाज वाढला. नाथ नाथ मी जाऊ? मी जाऊ? माझ्या बाबाच्या घरी यज्ञ आहे, माझ्या बाबाच्या घरी यज्ञ आहे, मला गेलं पाहिजे. मला गेलं पाहिजे. बोलत नाही. पुन्हा व्होल्टेज वाढला. असाच व्होल्टेज वाढते तुमचा आणि आमचा. नाथ नाथ अरे तर वाजवा. मी जाऊ? मी जाऊ? माझ्या बाबाच्या घरी यज्ञ आहे म्हणतो, माझ्या बाबाच्या घरी यज्ञ आहे म्हणतो, मला गेलं पाहिजे. मला गेलं पाहिजे. जोरात बोलल्यामुळे समाधी भंग पावली. भोले बाबा समाधीच्या बाहेर या. आता जोरात बोलल्यामुळे समाधी भंग पावली आणि उभे झाले. तिथंच कैलास पर्वता उभे व्हा, तिथंच. त्रिशूल हातामध्ये घ्या. माहिती दे. सती सखी सती सखी सखी सती काय झालं? काय झालं? एवढं ओरडायला काय झालं? एवढं ओरडायला काय झालं? कोणती आपत्ती तर नाही आली का? कोणती आपत्ती तर नाही आली. काय झालं सांगशील तर मला? काय झालं सांगशील तर मला? सती म्हणताय, नाथ नाथ कितीदा तुम्हाला विनवणी केली, कितीदा तुम्हाला विनवणी केली,
पण समाधीमधून बाहेर आल्या ना तुम्ही. पण समाधीमधून तुम्ही बाहेर ना आल्या. बरं ठीक आहे, बरं ठीक आहे. माझी विनंती आहे का, माझी विनंती आहे का, माझ्या वडिलाच्या घरी माझ्या वडिलाच्या घरी महायज्ञ आहे, महायज्ञ आहे. मला गेलं पाहिजे. मला गेलं पाहिजे. महादेव, काय सती, काय सती, तुझ्या भावाच्या घरी यज्ञ? या भावाच्या वजी येत ना. या भावाच्या घरी येत ना. तुला माहित आहे ना, तुला माहित आहे ना, तुझे वडील तुझे वडील मला कधी जावई मानत नाही म्हणून मला कधी जावे मानत नाही म्हणून पुन्हा तू हट्ट पकडतायस. पुन्हा तू हट्ट पकडत आहेस. मी म्हणतो जायचं नाही. मी म्हणतो जायचं नाही. सती, मी गेल्याशिवाय राहणार नाही. मी गेल्याशिवाय राहणार नाही. बघा आता का म्हणताय, महादेव म्हणताय सती तू जाऊ नको, जायचं नाही. पण सती काय म्हणताय, मी गेल्याशिवाय. असाच आहे ना सर, असाच सुरू आहे. मित्र हो, सुखदेव महाराज राजा परिषदेला सुंदर वर्णन करत आहे. हा जो पती पत्नीचा भांडण, हा याचाच नाव आहे झगडा. पती म्हणत आहे ना सतीनं नाही जायला पाहिजे, माझा तरी मत म्हणताय ना. पती म्हणत आहे ना नाही जायला पाहिजे. शेवटी गोष्ट कुठं आली, मर्यादावर आली. भोले बाबा म्हणताय सती, सती, तुला माहित असूनही, तुला माहित असूनही तू आपला हट्ट पकडत आहेस. तू आपला हट्ट पकडत आहेस. हट्ट सोडून दे तू. हट्ट सोडून दे तू. मी काय म्हणतो, मी काय म्हणतो, माझं बोलणं ऐक. मा बोल नाही. तू जाऊ नको. तू जाऊ नको. तुला असं वाटत असेल तुला असं वाटत असेल तुझ्या पतीचा अपमान व्हावं तुझ्या पतीचा अपमान व्हावं तर जाऊ शकतेस. तर तू जाऊ शकतेस. माझी मर्यादा माझी मर्यादा ओलांडून ओलांडून जायचं असेल जायचं असेल तर जाऊ शकते. तर जाऊ शकते. आता पतीनं एवढं म्हणल्यानंतर मर्यादा टाकलं, रेषा मर्यादा. हे मर्यादा रेषा आहे स्त्रीची, म्हणजे पतीची मर्यादा रेषा आहे. पत्नीनं ही मर्यादा रेषा ओलांडून जाऊ नाही ना, कदाचित गेलं तर अधपतन आहे. आता बघा पुढे काय होते. सती म्हणता है नाथ, नाथ, तुमची मर्यादा मला सांगू नका. तुमची मर्यादा मला सांगू नका. मी गेल्याशिवाय राहणार नाही. गेल्याशिवाय राहणार नाही. चालली मी चालले मी आपल्या माहेराला. आपल्या माहेराला. महादेव, सती सती, पुन्हा पुन्हा तुला विनंती करतो आहे, पुन्हा पुन्हा तुला विनंती. तू जाऊ नको बरं. तू जाऊ नको बरा. विनाश होईल. विनाश होईल. माझं म्हणणं ऐक. माझं म्हणणं आहे थांब सती. थांब सती. सती, सती सती जाऊ नको. जाऊ नको. भोले बाबांना किती किती तरी विनवणी केलं सतीला, पण सती ऐकली नाही. कारण की माहेर म्हटल्यानंतर विवेक विसरली. विवेक विसरल्यानंतर अति तिथं माती होणीच आहे. अति तिथं माती होणी आहे. ते माहेराला निघण्याकरता निघाली. माहेराला तिथून जा, तिकडून जाते, तिथून जा. माहेराला जाण्याकरता निघाली. नंद्याला बरं वाटलं नाही. समोर आला नंदी. आई, बाबा नाही म्हणत आहेत ना, जाऊ नका. हळूहळू ये ना, हळूहळू ये ना. कुठं गायब जायचं होतं बापा. थांब, तिथेच थांब ना, रस्ता जवळच आहे. सुखदेव महाराज राजा परिषदेला वर्णन करताय. नंद्याचंही सुद्धा म्हणणं ऐकलं नाही. थांबवण्याचा प्रयत्न केला नंद्याने. बाबा नाही म्हणत आहेत नाही, तुम्ही हट्ट पकडू नका, माघार वा, माघार वा. सतीनं म्हणलं नंद्या नको येऊ तू बी, मी चालली एकटी पायदळ, मी चालली एकटी. आपुल्या माहेरा
जाईन मी आता फुल्या माहेरा, जाईन मी आता निरोप हा संता आला, निरोप हा संता आला आपुल्या माहेरा, जाईन मी आता आपुल्या माहेरा, जाईन मी आता आपुल्या माहेरा. शेवटी नंद्याला बरं वाटलं नाही, आई एकटी जात आहे म्हणून नंदी समोर गेला. आई बसा माझ्या पाठीवर. सतीमा बसली आणि नंदी दुड 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 नंदी निघाला. पण इकडे दक्ष प्रजापती काय करत होता? आपल्या घरी यत्न करत होता. ओम केशवाय नमः स्वाहा. माहित द्या, माहित द्या. ओम केशवाय नमः ओम केशवाय नमः स्वाहा. स्वाहा. ओम माधवाय नमः ओम माधवाय नमः स्वाहा. स्वाहा. ओम गोविंदाय नमः ओम गोविंदाय नमः स्वाहा. स्वाहा. इकडे सती आली दक्ष प्रजापतीच्या इथं आणि नंद्याच्या पाठीवरून म्हणजे पाठीवर बसली होती, पाठीवरून खाली उतरली आणि दक्ष प्रजापतीच्या इकडे येण्याकरता निघालेली आहे. जवळ येऊन पोहोचली आणि पोहोचल्यानंतर दरवाजामध्ये पाय ठेवता बरोबर दक्ष प्रजापतीच्या डोळ्याच्या समोर दिसली. आणि काय म्हणताय? दक्ष प्रजापतीला क्रोध आला. काय पाहतो मी? काय पाहतो मी? थोडा जोरात बोला. काय बघतो मी? काय बघतो मी? कशाला आली ती इथं? कशाला आली ती तिथं? इथं मरायला आली? इथं मरायला आली? सापाच्या भूषण घालणारी, सापाच्या भुजानं घालणारी, मशानामध्ये राहणारी, मशानामध्ये राहणारी, इथं का मरायला आली का? इथं का मरायला आली का? तिला कोणा निमंत्रण दिलं? तिला हिला कोणा निमंत्रण दिलं? तिला कोणा बोलवलं? कोणा बोलावलं? मी तर तुला बोलवलं नाही, मी तर तुला बोलावलं नाही, पत्रिका सुद्धा दिलं नाही. पत्रिका सुद्धा दिला नाही. मग तू इथं कशी का आली? तू इथं कशी का आली? तू इथं कशी का आली? सापाचे भूषण घालणारी, सापाच्या भुजेनं घालणारी, मशानामध्ये राहणारी, मशानामध्ये राहणारी. काय बोलत आहे दक्ष प्रजापती? आणि सतीमध्ये नाद नाद नाद. मी काय ऐकतो आहे स्वामी? मी काय ऐकतो आहे? स्वामी मी काय ऐकत आहो? बरोबर म्हणत होत्या तुम्ही बरोबर म्हणत होता तुम्ही का जाऊ नको, का जाऊ नको, पण मी तुमचं ऐकलं नाही. पण मी तुमचं ऐकलं नाही. बोलू नको. जे माई माऊली आपल्या पतीबद्दल आदर मान सन्मान ठेवत असेल ना, आपल्या पतीची बुराई कधी ऐकत नसते. निंदा चुगली कधी ऐकेल का? कधी ऐकणार नाही. जे पत्नी स्वाभिमानी असेल आपल्या पतीबद्दल, असे वाईट शब्द कोणी कदाचित बोलत असेल तर कधी सहन होत नाही. विवेक बरोबर आला आणि सती जागृत झाली. नाथ तुमचं म्हणणं मी ऐकलं नाही. तुमच्याबद्दल माझे वडील काय बोलत आहेत मी सहन करू शकत नाही. आणि तेव्हा म्हटलं सती आपल्या वडिलाला म्हणत आहे, कारण वडिलाचा नाता तुटला, कारण पतीबद्दल अपशब्द बोलल्यामुळे सती जोरात बोलू लागले. ए दक्ष प्रजापती, ए दक्ष प्रजापती, खबरदार माझ्या पतीबद्दल खबरदार माझ्या पतीबद्दल अपशब्द बोलल्या तर, अभिशब्द बोलल्या तर. दक्ष प्रजापती, कागा तुला कोणा बोलवलं इथं? काका तुला कोणा बोलवलं इथं? कशाला आली तू? कशाला आली तू? जा मशानामध्ये. त्या मशानामध्ये.
सतीला वाईट वाटलं. स्वतःचा बाप आपल्या मुलीला असं म्हणताय. केव्हा म्हणते माहित आहे? केव्हा म्हणते बाप? आताच्या युगामध्ये केव्हा म्हणते? तो कालखंड आहे. जा तू माझ्यासाठी म्हणते ना, म्हणते तू माझ्यासाठी. हा शब्द कधी आला नाही पाहिजे मुखातून बापाच्या. आणि दक्ष प्रजापती म्हणते तेच शब्द म्हणत आहे. ते शब्द बोलल्यामुळे सतीला ते शब्द सहन झाले नाही. नाही नाथ, तुमचा अपमान मी बर्दाश्त करू शकत नाही. तुम्ही म्हटलं होतं की माझी मर्यादा ओलांडून जाऊ नको, तरी मी तुमच्या मर्यादेचं उल्लंघन केलं. मला जीवन जगण्याचा अधिकार राहिला नाही. मला जीवन जगण्याचा अधिकार राहिला नाही. मला क्षमा करा. मी तुम्हाला साथ देऊ शकली नाही नाथ, पण मी तुम्हाला वचन देतो आहे पुनर्जन्म घेणार, पण मी विवाह पुन्हा तुमच्या सोबतच करणार. मी तुम्हाला वचन देतो आहे. पण आता मी आपला देह या पेटत्या अग्नीमध्ये देह समर्पित करत आहो नाथ, मला क्षमा करा, मला क्षमा करा. आणि पेटत्या ज्वालेमध्ये सतीनं आपला देह समर्पित केलं. भोग असे का होता वेळे ते, चुकते काय तुला. भोग असे का होता वेळे ते, चुकते काय तुला. सतीमाना आपला देह जडत्या अग्नीमध्ये देह समर्पित केला. देह समर्पित केला. पेटत्या अग्नीमध्ये, पेटत्या ज्वालेमध्ये आपल्या प्राणाची आहुती दिलं सतीमाना. सगळे लोक म्हणू लागले, हे दक्ष प्रजापती, तू काय केलं रे, तू काय केलं. स्वतःच्या मुलीला यज्ञ कुंडामध्ये देह समर्पित करायला लावलं तू. हे दक्ष प्रजापती, हे चांगलं केलं नाही, तू चांगलं केलं नाही. जिकडे तिकडे वार्ता पसरली. ही बातमी कुठे गेली? महादेवाकडे, भोले बाबाकडे गेली. त्राईमाम प्रभू, त्राईमाम, त्राईमाम, त्राईमाम. आणि त्यावेळी नंद्याला हार घ्यावं लागलं. घनघोर युद्ध झालं. नंद्याला हार घ्यावं लागलं. घनघोर युद्ध झालं. अशा वेळी दक्ष प्रजापतीच्या साथीला एक व्यक्ती होता, त्याचं नाव आहे भृंग ऋषी. म्हणून नंद्याला हार घ्यावं लागलं. नाही तर नंदी काही सर्वसाधारण आहे, तिने देवतेचा बसवा आहे. तो शीख मुनीचा मुलगा आहे नंदेश्वर. कारण की नंद्याला वरचे दात नाही आहेत का? वरचे दात नाही आहे. कारण वर्तुळ पिकला होता गदा म्हणून कोणाच्या मुखावर पडला? नंद्याच्या, म्हणून वरचे दात पडले आहे. शीख मुनीचा मुलगा नंदी. पण नंद्याला हार घ्यावं लागला. पण प्रतिज्ञा केली, हे दक्ष प्रजापती, मी हार घेतो आहे, पण माझी प्रतिज्ञा आहे, तुला एकदाच बोकडाचं डोकं लागेल. बोकडाचं डोकं लागेल. प्रतिज्ञा करून निघून गेला. आणि नंदी कैलास पर्वतावर गेले. त्राईमाम प्रभू, त्राईमाम, त्राईमाम. सती आईनं आपला देह समर्पित केला, समर्पित केला, समर्पित केला. आणि त्यावेळी येऊ द्या, तिथं भोले बाबा तांडव करू लागले. तांडव करू लागले. तांडव करू लागले. भूमी थरथर कापू लागली.
थोडं थांबून जा. बाबा टाळी वाजवा थोडं. तांडव करू लागले, भूमी थरथर कापू लागली. सती मान देह समर्पित केल्या म्हणता बरोबर भोले बाबाला जसा आपल्याला शाप लागतो ना, धक्का पोचतो, तसा महादेवाला धक्का पोचला. सतीनं देह समर्पित केलं. सती मान देह